श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामींचे नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि सतत जर आपल्या घरात स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील. श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. म्हणजेच काय तर आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते. कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नाही. सर्वांनाच मोक्षांची प्राप्ती हवी आहे. त्यामुळे सतत स्वामींचे नामस्मरण करत राहावे. स्वामी आणि बाळाप्पा यांच्यामधील एक संवाद होतो. स्वामी म्हणतात, बाळा, अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. बाळाप्पा महाराज विचार करतात की स्वामी यावर उपाय काय? तर स्वामी म्हणतात की या पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्यायच नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हे भोगावेच लागतात. अरे, म्हणून आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे. म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे. स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान करत होते, नामस्मरण करत होते. नामस्मरण ही सगळ्यात सोपी आणि प्रभावी सेवा आहे. नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणीची गरज नाही. माळ हवी, हे हवे, ते हवे असं काहीच नाही. नामस्मरण करताना तुम्ही फक्त एकाग्र चित्ताने नामस्मरण करता. किती मनापासून तुम्ही नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे. नाहीतर नामस्मरण करताना, सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडे असेल तर अशा सेवेचा काहीही उपयोग होत नाही. नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता, चालता बोलता, केव्हाही कधीही कुठेही काम करताना, गाडी चालवताना तुम्ही नामस्मरण करू शकता. मासिक धर्म, सुतक, विटा या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही. ज्या कोणाला लिहिता वाचता येत नाही अशांनी महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे. आता नामस्मरण का करावे? स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे. स्वामींचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा. आपल्या घरावर त्यांची अखंड कृपा व्हावी. एक प्रकारचे आत्मिक बळ आपल्याला मिळते. जेव्हा कोणीही नसते तेव्हा स्वामी आपल्या सोबत सतत असतात याची जाणीव आपल्याला राहावी. आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे. तर आता बघूया की नामस्मरण केल्याने कोणते कसे फायदे होतात. सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते. आपल्या दिवसांची सुरुवात ही नामस्मरणाने करावी. याने आपला दिवस उत्तम जातो. मन प्रसन्न राहते. आपण उत्साही राहतो. दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात. मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक व शुद्ध होतात. बुद्धी विचलित होत नाही. कोणाबद्दलही वाईट विचार येत नाही. आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप आपल्याला होऊ लागतो. आपली विचारशक्ती वाढते. कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. मनाची ताकद वाढते. आपले मन खंबीर बनते. आपला राग कमी होतो. राग आल्यास पटकन निवळतो. ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा. मरणाने मनाला शांती लाभते. स्वभाव दोष कमी होतात. नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. आरोग्याच्या तक्रारी, आजार तर त्यामध्ये सुधारणा होते. जर आपण आपल्या घरामध्ये सतत स्वामींचे नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोषही हळूहळू कमी होऊ लागतो. घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते. बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकरणापासून आपले व आपल्या घराचे संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने आपल्याला प्रारब्धाची तीव्रता कमी होते. भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकटे आलीच
तर त्यातून आपल्याला लवकर मार्ग मिळतो, संकटाला सामोरं जाण्याची ताकद मिळते. श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळाप्पा महाराज यांना सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1,15,00,000 जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले आहे. त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही, आकस्मिक संकटापासून संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते, त्यामुळे मनातील चिंता, ताणतणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, मनाची चंचलता कमी होते, मन एकाग्र होऊ लागते, मनाची शक्ती वाढते, आपला उतावळापणा कमी होतो. मन एकाग्र झाल्याने आपले आध्यात्मिक, शैक्षणिक, वैयक्तिक प्रगती होते, आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग आपल्याला दिसून येतो. एखाद्या व्यक्तीकडून होणारी आपली फसवणूक, चोरी, लबाडी यापासून आपले संरक्षण होते. लहान मुलांनाही स्वामींच्या नामजपाची सवय लावावी. 11 किंवा 21 वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा. मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे, याने मुलावर चांगले संस्कार होतात, त्याची बुद्धिमत्ता वाढते, मुलांचे आरोग्य चांगले राहते, शिक्षण चांगले होते. खोटेपणा, व्यसन, वाईट संगतीपासून आपली मुले लांब राहतात. एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी, याने त्या व्यक्तीचे व्यसन सुटण्यास मदत होते. ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उपचाराबरोबरच नामस्मरणाची उपासना करावी. घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता. स्वामी समर्थ मंत्राच्या जपाने त्या व्यक्तीचा शोध लागण्यास मदत होईल. घरात कटकटी, वादविवाद, भांडणे होत असल्यास नित्य नामजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यामध्ये एकी निर्माण होते. कर्ज झाले असेल तर ते संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात. आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. आर्थिक परिस्थितीला सुधारण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत, पण नित्य नामस्मरणाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात. नामजपाने सतत स्वामीसोबत असल्याची जाणीव होते. घरामध्ये स्वामींचा वास राहतो, स्वामींची सतत प्रचिती येत राहते. सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती, मीपणा, खोटारडेपणा, लोभीपणा, रागीट स्वभाव असे दुर्गुण आपले कमी होऊ लागतात. नियंत्रण आणि रागावर नियंत्रण येते. आपण नम्र होतो, आपला स्वभाव दोष कमी होतात, आपली वृत्ती परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची, दयाळू अशी होते. सतत नामस्मरण केल्याने वाचा शुद्धी होते. बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात. वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो. आपल्याला बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो. आपली वाणी प्रभावी होते. एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्ती, अपत्य प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलाशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवेमुळे त्या अडचणीतून मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढतो. स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी, याने आपला व्यवसाय, धंदा, शिक्षण, नोकरीमध्ये प्रगती होते. मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते, व्यवसायामध्ये वृद्धी होते. कोर्ट कचेऱ्या, स्थावर मालमत्ता यासारखी कामे होत नसेल किंवा या कामामध्ये काही त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतो. आपल्या मुलांचे विवाह जुळत नसेल, विवाहामध्ये अडथळे येत असतील, जर जुळलेले विवाह मोडत असेल, वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींच्या नामस्मरणाचा सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात. घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने दोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात. रात्री झोप येत नसेल, शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे. सतत नामस्मरण केल्याने आपल्याला प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते, प्रारब्ध शुद्धी होऊ लागते, हातून चांगले आपल्या कार्य होते, भोग भोगण्याची ताकद मिळते, जन्मांतरीचे पापे नष्ट होतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस हा अडकून राहत नाही आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकामुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात. या दोषामुळे जे पाप लागते त्याच्यापासून आपली मुक्तता होते आणि जीवन आपले सुलभ होते. स्वामींचे सतत नामस्मरणामुळे सद्गुरूच्या नामाची गोडी लागते, सेवा उपासना वाढू लागते, कंटाळा येत नाही, आपली आध्यात्मिक प्रगती होते. मनाला सतत नामस्मरणाची सवय
लागल्याने नकळत सुद्धा आपल्याकडून नामस्मरण राहते. स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला गुरुबळ लाभते. ग्रह कुंडली दोष असेल तर ते नष्ट होतात. अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत. तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत जे अशिक्षित आहेत, वेळेअभावी सेवा करण्यास जमत नसेल, ते जे खचून गेलेले आहेत, त्यांना तुम्ही स्वामींची नामस्मरणाची सेवा सांगा. या सेवेचे महत्त्व सांगा. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. जर तुम्ही संकटात असाल, तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल, तर स्वामींच्या नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी. तुम्ही स्वामींचा लिखित जपही करू शकता. लिखित नामजप म्हणजे काय? श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला वहीवर लिहायचा आहे. स्वामींचा लिखित नामजप कसा केला जातो, त्याचे काय फायदे आहेत, हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि नामस्मरण केल्यामुळे आपल्यावर संकट येणार तर नाहीच, पैशाचा पाऊस पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने मिळेल. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फायद्यासाठी नाही, तर स्वामींच्या प्राप्तीसाठी, भक्तीसाठी नामस्मरण करा. आणि ही नामस्मरणाची सेवा तुम्ही आजपासून किंवा जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून केली किंवा कायम जरी केली तरी तुम्ही नामस्मरण करत राहिला तर तुमची हळूहळू प्रगती नक्कीच होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत जरूर पोहोचवा, शेअर करा त्यांना, की ज्यांना खरंच स्वामींचे नामस्मरण करण्याची गरज आहे. त्यांच्या आयुष्यात खूप अडीअडचणी आहेत. त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. श्री स्वामी समर्थ.